आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेले 5-6 महिने मुंबईचे आमचे जे कोळी बांधव आहेत त्यांच्यावर एक टांगती तलवार आहे। धारावीतला कोळीवाडा असेल, वरळीतला कोळीवाडा असेल, भ्रष्टनाथ मिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट या नावाखालती ते सगळे कोळीवाडे ढापण्याचा प्रयत्न होत होता। आता देखील छत्रपती शिवाजी महाराज मंडई असेल किंवा आमचं ससून डॉक असेल, ससून डॉकचा विषय आपण पाहत होतात। मुंबई पोर्ट अथॉरिटी म्हणजे MBPT यांनी तिथे ती जमीन घेण्याचा प्रयत्न केला। अर्थात सगळेच कोळी बांधव आमचे रस्त्यावर उतरले होते, आंदोलन करत होते। हाऊसमध्ये आम्ही देखील विषय मांडला आणि आत्ता पहिली लढाई आम्ही जिंकलेलो आहे। पण ससून डॉक हे खरं कोळी बांधवांचंच आहे आणि तिथे फिशरीजचाच उद्योग असायला पाहिजे, ही मागणी आमची राहील आणि त्या मागणीसाठी आम्ही लढत राहू। बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांचा दर्जा पण जे कृषी मंत्री होते ते रमी खेळत होते, आता त्यांना दुसरं खातं दिलंय। तर कुठचाही दर्जा दिला तरी जी हक्काची जमीन आहे ती का तुम्ही खेचून घेताय? आणि जो आम्ही लढा दिला तो यशस्वी ठरला आणि म्हणून आज सगळे कोळी बांधव वेगळ्या वेगळ्या कोळीवाड्यातले असतील किंवा ससून डॉकमधले असतील त्यांनी उद्धव साहेबांचा सत्कार केला आहे। मुंबईमध्ये जवळपास 16 ते 17 वेगळ्या वेगळ्या प्लॅनिंग एजन्सी आहेत। मग त्याच्यात आता म्हाडा आलेली आहे, रेल्वेज आहे, एअरपोर्ट अथॉरिटी आहे, डिफेन्स आहे, मग तुम्ही पाहताय BPT आहे, धारावीची आलेली आहे। आणि मुंबईत काही करायचं झालं तर ह्या सगळ्यांची परवानगी लागते। स्वतःचं काही काही ठिकाणी साम्राज्य स्थापित केलेलं आहे आणि पहिल्यापासून आमची हीच मागणी आहे की मुंबईची सगळी जमीन एकाच टाउन प्लॅनिंग अथॉरिटीकडे असली पाहिजे आणि ती टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे जनतेतून निवडून आलेली पाहिजे। त्याचं नाव अर्थात मुंबई महानगरपालिका आहे। आमची आग्रही मागणी ही राहील की मुंबई महानगरपालिका ही एकमेव टाउन प्लॅनिंग अथॉरिटी मुंबईत राहिली पाहिजे। एक मिनिट, संपूर्ण मराठी करू मग। शेकापचा मेळावा होता, त्या शेकापच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे देखील सहभागी झालेले होते। एकंदरीतच शेकाप हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, परंतु राज ठाकरे मात्र त्यांच्या मंचावरती दिसत आहेत। आगामी काळात राज ठाकरे हे तुमच्या महाविकास आघाडी बरोबर जरूर असतील। बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो की पॉलिटिक्स शेकअप तरी होईल। तुम्ही शेकअप बद्दल बोलताय, पॉलिटिक्स शेकअप होईल। आता त्यांनी आज लायसन्स परत दिलेलं आहे, पण ह्याचा अर्थ हा आहे का जर तुम्ही मंत्री असाल किंवा भाजपचे काही मित्र पक्षांमध्ये असाल तर तुम्ही वाटेल ते करू शकता, अगदी डान्स बार देखील चालू शकता आणि तुमच्यावर काही कारवाई होणार नाही। माझा प्रश्न एवढाच आहे की ज्यांचे 132 की 136 आमदार आहेत त्या पक्षाचे मुख्यमंत्री महोदयांचे हात कोणी बांधलेले आहेत? का एवढा युती धर्म तुम्ही पाळत आहात? आणि जो कायदा तत्कालीन सरकारमध्ये म्हणजे 14 ते 19 भाजपच्याच मंत्र्यांवर लागू होता की आरोप झाले की राजीनामा घ्यायचा, इथे तर सिद्ध झाले की तुमचा डान्स बार आहे तरी त्यांच्यावर का नाही लागू होत? मग हा कायदा तुम्ही भाजपच्याच कार्यकर्त्यांवर लागू करता का, मित्र पक्षांवर लागू नाहीये का? हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो। एक मिनिट, असायलाच पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हाच टाकला पाहिजे त्यांच्यावर। देशाच्या लोकशाहीची वाट लावणं हा गुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेला आहे। त्यांच्यावर देशद्रोहापेक्षाही अजून कुठचाही कठोर कायदा असेल तो लागू केला पाहिजे। देशाचं स्वातंत्र्य कमी करण्याचा प्रयत्न करतात। एक मिनिट, अजून पूर्ण नाही झालं। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर ज्यावेळेस आरोपी म्हणून ते जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर पोलीस यंत्रणा दबाव टाकत होते आणि सरसंघचालकांचं नाव टाका, पंतप्रधान नरेंद्र मला वाटतं आज दोन्ही बाजूंनी त्याच्यावर चर्चा झाली आहे पेपरमध्ये, त्याच्यावर काही बोलणं गरजेचं नाही। हाँ, मुंबई में बहुत सारे कोलीवाड़ों पे अगर आप देखिए तो यही धोखा है मंडरा रहा है कि ये कोलीवाड़ों को एक तो SRA डिक्लेयर किया जाएगा, नहीं तो क्लस्टर डेवलपमेंट में लिया जाएगा। आज जो विषय था वो यही था कि ससून डॉक जहाँ सारे कोली जो व्यवसाय करते हैं, फिर वो मत्स्य व्यवसाय हो, फिशरीज के अलग अलग जो हित में होता है काम, फिर वो शिपिंग हो, नेट्स हो, ये सारे लोगों पे, ये तो सारे लोग MFDC को पैसा दे रहे थे, रेंट दे रहे थे, लेकिन MFDC ने ये पैसा या रेंट आगे MPA को दिया नहीं था और तब इन पे कार्रवाई होने वाली थी। लेकिन मांगनी हमारी यही है, मांग यही रहेगी कि इन पे कार्रवाई ना हो, अगर हो तो MFDC पे हो क्योंकि उन्होंने आगे रेंट नहीं दिया। दूसरी बात, MPA या मुंबई पोर्ट ट्रस्ट हो, ये सारी दिल्ली की बात है। मुंबई की जमीन मुंबई करों की ही रहनी चाहिए और मुंबई में क्या होगा ये मुंबई कर ही तय करेगा। आदित्य, मालेगांव ब्लास्ट में प्रज्ञा सिंह ठाकुर ने दावा किया, उनका कहना है कि नहीं, देखिए ये दावे पे अभी मैं कुछ बोलूंगा नहीं क्योंकि बहुत सारे आज दावे पेपर में भी आए, बहुत सारी चर्चा हो रही है, उस पर बात करने का कोई मतलब नहीं है। क्या क्या थोड़ी माहिती घेऊन ह्याच्यावर मी बोलेन।
सर माधुरी हत्ती परत मिळावी म्हणून जैन मठाकडनं अनेक प्रयत्न केले जातात आहेत. कोल्हापुरातले सगळेच राजकीय व्यक्ती जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरून या माधुरी हत्तीसाठी पुन्हा प्रयत्न करतात. तुमची प्रतिक्रिया काय? कारण वंताराने जबरदस्ती पद्धतीने बघा, ह्याच्यात एक महत्त्वाचं आपल्याला पाहायला पाहिजे की हा निकाल जो आलेला आहे तो सुप्रीम कोर्टाचा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आहे. आणि जर पुढे काही याच्यावर कारवाई करायची असेल, रिव्ह्यू पिटिशन टाकायचं असेल, तर मला वाटतं सरकार काय पुढे पावलं उचलणार आहे ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल. कारण मला वाटत नाही कुठचीही संस्था, मग वंतार असेल की कुठचीही संस्था, हट्ट धरून की आम्हालाच हे पाहिजे. हा निकाल तिथे पाठवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि मग आता सगळे जे काही लोक पुढे येत आहेत ते हे सगळं चालू असताना कुठे होते. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं जर सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकलं तर मला वाटत नाही कोणाचंही असं मत राहील, ना वंताराचं राहील ना कोणाचं राहील की आमच्याकडेच राहिलं पाहिजे. मुळात काय की हत्ती जो आहे तो सुखरूप असायला पाहिजे, हत्ती जी आहे ती सुखरूप असायला पाहिजे, चांगल्या अवस्थेत असायला पाहिजे आणि चांगल्या निवासस्थानी असायला पाहिजे. परत एकदा सांगतो की रिव्ह्यू पिटिशन किंवा जे काही सरकार पाऊल उचलेल त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहील. अरे आता सर्वोच्च न्यायालयाचं आहे. मला बघा, आता मी पुन्हा एकदा ह्या राजकारणात जाणार नाही. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आलेला आहे. जर पुढे काही पावलं टाकायची असतील तर सर्वोच्च न्यायालयांकडे ते पावलं टाकली जातील सरकारकडून. सवाल तर पूछो. हिंदीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट आता तुमचं हिंदी कसं ऐकूया. हाथी जो मजा करता है. देखिए, ये जो पूरा विवाद है, मुझे लगता है इसका जो निर्णय है सम्मानीय सर्वोच्च न्यायालय ने दिया है, सुप्रीम कोर्ट ने दिया हुआ है. अभी जो भी इस पे आगे कार्रवाई करनी होगी तो रिव्यू पिटिशन सरकार डालेगी, क्या लोकल कोई लीडर्स डालेंगे, इस पे सब निर्भर करता है. मुझे नहीं लगता वंतारा हो या कोई भी दूसरी इंस्टीट्यूट ऐसी मांग करेगी कि किसी मठ का हाथी हमारे पास ही होना चाहिए. ये निर्णय जो है वो सर्वोच्च न्यायालय का है. अगर इसमें कोई बदल चाहते हैं तो मुझे लगता है इसमें रिव्यू पिटिशन हो या फिर आगे कैसी बहस जाती है ये देखना ज़रूरी होगा. और दूसरी बात यही है कि सबसे इम्पोर्टेंट चीज़ इसमें एक ही रहेगी कि माधुरी हत्ती जहाँ भी रहे, जो हाथी है जहाँ भी रहे, ठीक रहे, अच्छे स्वास्थ्य में रहे, खुश रहे, यही सबसे बड़ी बात रहेगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.